नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना विजयादशमीच्या निमित्तानं आज भरभरून शुभेच्छा. आज आपण 3 महत्त्वाच्या विषयावरती आजच्या या एक्सप्लेनर व्हिडिओमधून बोलणार आहोत. 3 विषय असे आहेत की एक म्हणजे केंद्र सरकारनं पुन्हा एकदा सोयाबीनवरचं जे आयात शुल्क आहे ते कमी केलेलं आहे. ते कमी केल्यामुळं बाजारामध्ये काय स्थिती राहील. दुसरा विषय आहे तो ज्या 10,000 कोटीचं वगैरे जे पॅकेज राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे त्या पॅकेजच्या अनुषंगाने चर्चा अशी सुरू झालेली आहे की हे जे पॅकेज आहे हे पॅकेज सर्वार्थाने 100% म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ते मिळणार नाही अशा पद्धतीच्या तक्रारी लगेचच येऊ लागलेल्या आहेत. पण त्यासोबतच मी जो एक वैयक्तिक प्रयोग केलेला होता शेतीमधला त्या प्रयोगाच्या अनुषंगाने सुद्धा आपण बोलणार आहोत की हा जो प्रयोग आहे हा प्रयोग आम्ही जो एक प्रयोग आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय की सरीवरचं सोयाबीन करण्याचा, तर या प्रयोगाची फल निष्पत्ती काय झाली आणि या सुद्धा प्रयोगामध्ये अतिवृष्टीचा फटका बसलाय का, बसला असेल तो किती प्रमाणात. कारण बऱ्याच प्रेक्षकांचे असे प्रश्न आले की एकदा तुमचं सोयाबीन भरडून झाल्यानंतर म्हणजे त्याच्यातली मळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचे रिझल्ट्स काय येत आहेत हे तुम्ही सांगा. सो सुरुवात आधी आपण तुमच्या क्युरिओसिटी पासून करू. अतिवृष्टीनंतरचं सरीवरच्या सोयाबीनच्या प्रयोगाचं आजचं हे चित्र आहे. मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ घेऊन तुमच्याकडे येईन जरूर की जिथे मी तुम्हाला सांगेन की मळणीनंतर भरडणीनंतर काय चित्र तयार झालेलं आहे. पण आता हे जे दिसतंय ते हे जे आपण जो सरीवरच्या सोयाबीनचा प्रयोग केला होता त्या प्रयोगानंतर एक महत्वाचा बदल जो मला दिसला तो असा की अतिवृष्टीमध्ये सुद्धा 2 सरीमधलं जे अंतर होतं हे अंतर आपल्याला फायदेशीर ठरलं. 3 फुटावरच्या सरीचं हे अंतर आणि त्यामुळं पाण्याचा निचरा व्हायला मदत झाली. आता काही जणांच्या मते हे जे 9 इंचावरती केलेल्या सोयाबीनच्या टोकनचा जी संख्या आहे ते पाहता आणखी दाट पद्धतीनं ते करायला पाहिजे होतं. ह्या आजच्या शेंगाची स्थिती आहे. टोकन पद्धतीनं लावलेल्या शेंगाची स्थिती मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे किती शेंगा आहे त्याला, राईट. सो आजही शेंगाची संख्या जर म्हणाल तर ती अतिशय व्यवस्थित आहे. म्हणजे इतर तुम्ही बीबीएफने केलं किंवा नॉर्मल पेरणी केल्यानंतर सुद्धा जी शेंगाची स्थिती असते त्याहीपेक्षा अर्थातच इथल्या शेंगाची संख्या अधिक आहे. हे बघा, राईट. प्रश्न आहे तो एकूणच जी या रोपांची संख्या असेल म्हणजे टोकन केलेल्या सोयाबीनच्या नंतर जी आपली उत्पादन क्षमता आहे ती किती येणार आहे असं जर असेल तर ते मळणीनंतर आपल्याला कळेल. परंतु ज्यांनी महाराष्ट्रात असे प्रयोग केले त्यांच्या मते 12 क्विंटल 15 क्विंटल 17 क्विंटल अशा पद्धतीचं उत्पादन यायला पाहिजे. परंतु यावेळेला 2 गोष्टी घडलेल्या आहेत. एक गोष्ट अर्थातच घडली ती म्हणजे यावेळेला मधल्या एक 20-21 दिवसाचा आपल्याला ताण पडला पिकाला. दुसरा, यावेळेला अतिवृष्टी इतकी प्रचंड झालेली आहे की या अतिवृष्टीमुळं ही जी शेंगामध्ये शेंगा दाणं भरायच्या वेळेला पाऊस इतका लागून राहिला बघा की त्यामुळं काही प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये घट आलेली आहे असं शेतकरी सांगतात. आता ज्या वेळेला प्रत्यक्षात हे उत्पादन हाताशी येईल, कारण इथे या 2.5 एकर क्षेत्रावरचा एकूण 9 एकरपैकी आपण 6 एकरवरती टोकन पद्धतीनं लागवड केलेली आहे आणि बाकीच्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे बीबीएफ चा प्रयोग केला, पण तो फसला होता. कारण आपल्याकडे जे कृषी अवजारांची
उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. म्हणाल तर शेंगाची जी स्थिती आहे ती खूप चांगली आहे. शेंगाची संख्या वाढलेली आहे, दाणे मोठ्या स्वरूप आहेत, आकाराचे आहेत. त्यामुळं उत्पादनामध्ये निश्चितपणे फरक दिसेल अशी मला आशा आहे. नॉर्मली ज्या BBF पद्धतीनं किंवा पेरणीनंतर जसे दाणे भरतात त्याहीपेक्षा अधिक दाणे भरलेले आहेत. सो आपण असं म्हणूया की या प्रयोगामध्ये उत्पादन किती वाढतं हे आपल्याला अतिवृष्टीनंतर सुद्धा ते बघायची संधी आहे. तर मी असं सांगत होतो की 6 एकरच्या ह्या BBF सरीच्या प्रयोगानंतर, BBF नव्हे सरीच्या प्रयोगानंतर जो दुसरा प्रयोग आम्ही केलेला आहे की BBFच्या पेरणीद्वारे सोयाबीनची लागवड करायची, तर त्या प्रयोगामध्ये तो खरं तर फसलेला प्रयोग आहे. कारण BBF वाटलं होतं आपल्याला, पण BBF झालं नाही. कारण ते जे BBF पेरणी यंत्र म्हणून मिळालं ते BBF पेरणी यंत्र तसं BBF नव्हतं. कारण त्या जे 2 सरीमधलं अंतर जे आपल्याला हवं होतं ते तसं नव्हतं. पण या प्रयोगामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की हे सोयाबीन तुम्ही काढून बुंद्यावरती जरी ठेवलं, म्हणजे सरीच्या वर जरी ठेवलं आणि नंतर पाऊस जरी झाला तरी ते वाहून गेलं नाही, ते वाहून जात नाही. अतिवृष्टी झाल्यानंतर एकतर पाण्याचा निचरा लवकर आणि व्यवस्थित व्हायला मदत होते. दुसरं असं आहे की ह्या प्रयोगामध्ये हवा खेळती राहिल्यामुळं झाडांची संख्या सोयाबीनच्या अधिक न वाढता फळधारणा म्हणजे शेंगांची संख्या अधिक वाढते. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि एकूणच सगळं मळणीचं काम झाल्यानंतर आपल्याला हे लक्षात आणून देईन मी की हा प्रयोग किती यशस्वी झाला. बऱ्याच प्रेक्षकांनी टोकनच्या ज्या मशीन आम्ही वापरल्या होत्या त्या मशीनचा पत्ता, याचं बियाणं, 726 3344 बद्दल बरेच प्रश्न विचारलेले, पण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण नंतर देऊ. सो हा जो प्रयोग आहे ह्या प्रयोगाची ही आजची स्थिती आहे. सलग 15 ते 20 दिवस पाऊस राहिल्यानंतर हे जे चित्र तयार झाले ते अशा स्वरूपाचं चित्र आहे. राईट, हे बघा, सरीच्या मधून पाणी वाहत 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 असं पाणी वाहून या बाजूनं आम्ही त्याला पाण्याला नंतर वाट करून दिली आणि ते पाणी वाहून गेलं. पण जी शेंगाची संख्या आहे ती अतिशय याच्या तुलनेनं चांगली आहे. राईट, तर हा जो प्रयोग आहे या प्रयोगाच्या फल निष्पत्तीबद्दल आपण नंतर बोलू. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते केंद्र सरकारनं आयात शुल्क जे कमी केलंय त्याबद्दलही आपण बोलूया. केंद्र सरकारनं असं आहे की कुठलाही राजकीय पक्ष, मुळामध्ये श्री राजू शेट्टी यांची मुलाखत घेतानाच मी ज्याला ओपनिंग म्हणतात पत्रकारांच्या भाषेत, ते असं म्हटलं होतं की कुठल्याही विचारधारेचं सरकार असो त्या विचारधारेमध्ये असंघटित असलेले कामगार, तसं तर कामगारांच्या असंघटितपणाबद्दल आपण असं नाही म्हणू शकत की जशा पद्धतीने शेतकरी असंघटित आहेत तसे कामगार असंघटित आहेत, पण शेतकऱ्यांचं तसं नाहीये. तो वेगवेगळ्या समाज घटकामध्ये विभागला गेलेला आहे. त्याची पॉलिटिकल एफिलिएशन्स वेगवेगळी आहेत. त्याची एकूण प्रश्नाकडे बघण्याची दृष्टी ही राजकीय तज्ज्ञांना असं वाटतं की तात्कालिक असते. सो असा जो असंघटित क्षेत्रातला शेतकरी आहे तो राजकीय पक्ष कुठलाही असो त्या राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर असत नाही. त्याहीपेक्षा संघटित असलेले जे घटक आहेत त्या घटकांकडं कुठल्याही विचारधारेचं अधिक लक्ष असतं आणि तसंच होताना दिसतंय आपल्याला. कारण केंद्र सरकारनं आयात शुल्क कमी करत असताना आता सोयाबीन शेतात येतंय याचं भान ठेवलेलं नाहीये. आणि सोयाबीन शेतात येतंय म्हणजे शेतातून बाहेर पडतंय आणि म्हणजेच बाजारात येतंय, आडतीवरती जाईल, त्यावेळेला भाव या निर्णयामुळे पडू शकतात याचा विचार केलेला दिसत नाही. काही वर्तमानपत्रामध्ये विशेषतः लोकसत्तामध्ये अशा पद्धतीची बातमी आली की या निर्णयामुळे 4,400 रुपयांनी क्विंटल मागं भाव पडतील. ही शक्यता आहे. परंतु पुन्हा पहिल्या व्हिडिओमध्ये पण मी म्हटलेलं, मुळात आधी हे लक्षात घ्यायला हवं की आयात शुल्क का कमी केलंय. आयात शुल्क कमी करण्याचं मुख्य कारण असं आहे की आता सणासुदीचे दिवस आहेत. सणासुदीच्या दिवसामध्ये खाद्यतेलाचे जे भाव वाढलेले आहेत ते वाढलेले भाव आणि त्यामुळं उत्तर प्रदेशसारख्या
फेब्रुवारी महिन्यामध्ये जिथे निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल त्या राज्यातली मतदार जनता नाखुश होणं हे भारतीय जनता पार्टीला परवडणारं नाहीये. उत्तर प्रदेशसह पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, मेघालय, सिक्कीम समथिंग अशा 4-5 राज्याच्या, उत्तराखंड 4-5 राज्याच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आपल्या मतदारांना, की जो व्यापारी मतदार आहे किंवा ग्राहक आहे, अशांना नाराज करणं परवडणारं नाहीये. सो म्हणून हे आयात शुल्क कमी केलंय. गेल्या 2021च्या मे पासून आतापर्यंत जर आपण बघितलं तर आयात शुल्कामध्ये घट होताना दिसते. परंतु पहिली आयात शुल्क जी काही 1-1.5 महिन्यापूर्वी केली त्यानंतर सुद्धा खाद्यतेलाच्या भावामध्ये म्हणावी अशी घट झालेली नव्हती. 4 रुपयांनी किमान सोयाबीनचे दर कमी होतील, सोयाबीन खाद्यतेलाचे, आणि 5 रुपयांनी पाम तेलाचे दर कमी होतील असा जो सरकारला अंदाज होता तसं काही झालेलं नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा आयात शुल्क सरकारनं कमी केलं आणि ते आयात शुल्क कमी केल्यामुळं देशांतर्गत जे उत्पादन होतं त्याला फटका बसेल असं एकूण सूर दिसतो आहे. आता असं आहे की आपल्या देशामध्ये क्रूड ऑइल नंतर खाद्यतेलावरती जी आयात होते त्याच्यावरती केंद्र सरकारचा खूप मोठा पैसा खर्च होतो. आपल्याकडे 2.5 लाख क्विंटल इतकी आपली खाद्यतेलाची गरज आहे. आपल्याकडे 1-1.25 लाख क्विंटल एवढंच आपण खाद्यतेल बिया उत्पादित करत असतो. म्हणजे 1-1.25 लाख खाद्यतेल बिया आपल्याला आयात कराव्या लागतात. मलेशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, ब्राझील असेल, रशिया असेल, अशा वेगवेगळ्या देशांमधून आपण खाद्यतेलाची बियांची आयात करत असतो. यावर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा फारसं सकारात्मक चित्र नाहीये आणि काही राष्ट्र ही प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं, विशेषतः पामतेल बिया उत्पादित करणाऱ्या राष्ट्रांमध्ये ही स्थिती आहे की या राष्ट्रामध्ये खाद्यतेलाच्या उत्पादनाच्या ज्या बिया होत्या त्या पर्यावरण दृष्टीनं विचार करून त्यांनी त्याचं उत्पादन कमी केलेलं आहे. आणि ह्या सगळ्याचा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये परिणाम असा झालेला आहे की आवक कमी आहे आणि आवक कमी असल्यामुळं आपल्याला खाद्यतेलावरती आयात शुल्क कमी करण्याशिवाय पर्याय नाही. बरं, हे आयात शुल्कामधून आयात किती मोठी असावी तर आयात शुल्कामधून गतवर्षी केंद्र सरकारला 70,000 कोटी रुपयाचा फायदा झालेला होता. म्हणजे आपण ज्या बिया आयात करतो त्या बियामधून 70,000 कोटी रुपये केंद्र सरकारला मिळालेले होते. सो याच्यावरती पण केंद्र सरकारची पाणी सोडायची तयारी आहे. त्याचं कारण असं आहे की ग्राहक नाराज होता कामा नये. राईट. आता दुसरा मुद्दा त्यातला असा आहे की हे आयात शुल्क कमी केल्यामुळं आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे दर कमी होतील का? माझ्या मते ते कमी व्हायला नाही पाहिजेत, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती फार सकारात्मक स्थिती नाहीये. दुष्काळ, बाकीच्या ठिकाणचे काही जे मुद्दे मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे. आता मग शेतकऱ्यांनी अशा वेळेला काय करायला हवं? माझ्या मते जेवढी गरज आहे, समजा आता काढणी पश्चात सोयाबीन आडतीवर आपण का घेऊन जातो? कारण कुणाचे तरी आपण वायदे केलेले असतात, कुठलं तरी काम असतं, घरगुती काम असतं, शेतीत झालेला जो खर्च असतो तो भरून काढायचा असतो, मजुराचे पैसे द्यायचे असतात, वगैरे वगैरे. तर तेवढ्या मर्यादेमध्ये आपल्याला जे काही करणं शक्य आहे तेवढाच शेतमाल बाजारात घेऊन जावा. अर्थात शेतकऱ्यांना काही शिकवायची गरज नसते. ही इज वेल अवेअर ऑफ व्हॉट ही वॉन्ट टू डू. आणि तेवढ्याच मर्यादेमध्ये सोयाबीनची विक्री करावी आणि वाट पाहावी. माझ्या मते कदाचित या सोयाबीनच्या आवकनंतर पहिल्या 2 महिन्यामध्ये जशी 10,000 11,000ची उसळी आपल्याला दिसली होती ती तशी कदाचित दिसणार नाही, पण भाव इतके कमी पण असणार नाहीत की आपल्याला असं वाटेल की हा जो हमी भाव आहे 39 रुपयाचा त्याच्यापेक्षा मी खाली कमी विकतो की काय. त्यामुळं हे जे नेहमीचं धोरण असतं की व्यापाऱ्यामध्ये हवा म्हणजे मॉइश्चरच्या माध्यमामधून शेतकऱ्यांची लुबाडणूक करायची, भाव पाडायची, ते तसं होऊ नये ह्या दृष्टीनं आपण थोडीशी प्रतीक्षा करावी. बाजार स्थिर झाल्यानंतर मग हळूहळू आवक घडवून आणावी. आणि ही भीती फक्त तज्ज्ञच व्यक्त करत नाहीयेत की अशा पद्धतीने भाव पडेल, पण व्यापाऱ्यांना सुद्धा ही भीती आहे की ही जर नीती शेतकऱ्यांनी अवलंबली तर मग आवक जी कमी होईल आणि उलट आपल्याला भाव व्यवस्थितच त्यांना ठेवावा लागेल. राईट. आपण आंतरराष्ट्रीय बाजारावरती लक्ष ठेवून राहू. आता जो तिसरा मुद्दा आहे की ठाकरे सरकारने 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज घोषित केलं. माझ्या मते हे जे असे आकडे आहेत ना हे फार तकलादू होऊन बसलेले आहेत.
कुठलंही सरकार असो, म्हणजे आता ज्या वेळेला ठाकरे विरोधामध्ये होते त्यावेळेला 25,000 रुपये 50,000 रुपये हेक्टरी देऊ वगैरे अशा सगळ्या त्यांच्या घोषणा होत्या. प्रॅक्टिकली आपल्याला काहीच गोष्टीकडे नीट बघायचं नाहीये आणि आपण केवळ घोषणेबाजीमध्येच, आणि कुठलाही राजकीय पक्ष असो तो त्याच्या पुढे आपला काही दृष्टिकोन जात नाही. राईट. आता 10,000 कोटी रुपयाची जी मदत जे पॅकेज घोषित केलंय त्याचं काय होईल? कारण 2-3 दिवसापासून मी जे काही महसूल यंत्रणेकडनं फीडबॅक घेतोय आणि शेतकऱ्यांशीही बोलतोय तेव्हा मला असं लक्षात येतंय की हे जे कथित 10,000 कोटीचं पॅकेज आहे, मी कथित हा शब्द जाणीवपूर्वक वापरला कारण मागच्याही वेळेला श्री शरद पवार, श्री उद्धव ठाकरे आणि बाकीच्या मंडळींनी मराठवाड्याच्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली होती त्या भागामध्ये पाहणी दौरे केले. मग त्यात सोलापूर जिल्हा होता, पश्चिम महाराष्ट्रातला, मराठवाड्यातला उस्मानाबाद होता, लातूर होता, आणि या भागासाठी, कारण तिथे जमिनीत इतकी धूप झाली होती की माती वाहून गेली होती, या भागासाठी सुद्धा ते 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज घोषित केलं होतं. आय बेट मी राज्य सरकारला हे चॅलेंज देऊ शकतो शेतकऱ्यांच्या वतीनं की ते जे 10,000 कोटी रुपयाचे तपशील आहेत ते त्यांनी एकदा जाहीर करावे की याच्यातून एवढं काम झालं, ह्याच्यातून इतकी मदत पोहोचली. खात्रीपूर्वक जर राज्य सरकारने ही आकडेवारी दिली की मागच्या वर्षी जसं आम्ही घोषित केलं होतं की हेक्टरी इतकी मदत आम्ही करू, ती प्रत्यक्षात पोहोचलेल्या शेतकऱ्यांची संख्या त्यांनी एकदा ऑन पेपर जाहीर करावी. आणि पुन्हा एकदा सांगतो की हे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या बद्दल झालेलं आहे की घोषणा करायच्या 10,000 कोटी. आता 10,000 कोटी ही एक मॅजिक फिगर वाटते, पण कालपासून आता इथे सोयाबीन काढून ठेवलेलं आहे. उत्पादनातली घट जर म्हणाल तर उत्पादनातल्या घटीबद्दल पण बरेच लोक बोलत आहेत. सो कालपासून शेतकऱ्यांची एक कॉमन तक्रार येते की त्यांच्या गावामध्ये जे पीक पंचनामे झाले त्याच्यामध्ये 80% नुकसान झालेलं आहे असं दाखवलं. काय आहे की यावेळेला काही ठिकाणी 100% नुकसान झाले, काही ठिकाणी 80% झाले, काही ठिकाणी 40% झाले, 50% झाले, अशा स्वरूपाचे पंचनामे केले गेलेले. आता त्यातली वस्तुस्थिती, पीक विमा कंपन्याकडे राज्य सरकारनं मांडलेली भूमिका, प्रत्यक्षामध्ये जे काही नुकसान झालं, प्रत्यक्षातलं नुकसान, यातली वस्तुस्थिती ही आपण बाजूला काढून ठेवली तर मग आता अशा तक्रार येऊ लागलेल्या आहेत की एकतर 2 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे हे सरकारनं घोषित केलं, पण ती मदत सुद्धा शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जिरायतीसाठी 10,000 रुपये, बागायतीसाठी, बहुवार्षिक पिकासाठी जी तुम्ही मदत घोषित केलेली आहे ती पूर्णपणे मिळणार नाही. त्याऐवजी तुमचं जे पर्सेंटेज आहे नुकसानीचं त्या पर्सेंटेजच्या प्रमाणात ती मदत मिळेल. आता मी काही जिल्हाधिकाऱ्यांना असा प्रश्न केला की तुम्ही प्रत्येक शेतावरती जाऊन एक्झॅक्ट किती नुकसान झालेलं आहे त्याची खात्रीपूर्वक पडताळणी झाली आहे याची हमी देऊ शकता का? नाही देऊ शकत, कारण आपल्याकडची यंत्रणा तोकडी आहे. काळ कमी होता, त्या काळामध्ये झालेली ही नुकसान भरपाई नुकसान आहे. सो असं जर नसेल तुमच्याकडे तर मग आता तुम्ही अतिवृष्टी झालेल्या सर्कलमध्ये इतकी मदत देऊ, अतिवृष्टी कमी प्रमाणात असलेल्या सर्कलमध्ये आम्ही इतकी मदत देऊ, अशी जर भूमिका घेतली ती सर्वार्थाने चूक आहे. कारण पर्जन्याच्या ज्या नोंदी महसूल यंत्रणेकडे घेतली जाते त्या फ्रॉड असतात. एकतर तिथे पर्जन्यमापक केंद्र नीट नाही आहेत, जिथे आहेत ते. आता एक उदाहरण, एका वर्तमानपत्रात मी बातमी वाचली की भूम तालुक्यातल्या एका सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली, 100-125 मिलीमीटर पाऊस झाला आणि शासकीय पर्जन्य मापकावरती त्याची नोंद होती 4 मिलीमीटर. माइंड यू, 4 मिलीमीटर. सो एकदा आपण हे गृहीत धरलं की आपल्याकडची यंत्रणा तोकडी आहे, आपल्याकडच्या पर्जन्याच्या ज्या नोंदी आहेत त्या विश्वासार्ह नाही आहेत किंवा ज्या आहेत त्याचा आणि पडलेल्या पावसाचा मेळ लागत नाहीये, तर असं असेल तर मग अतिवृष्टी झालेल्या मंडळातलीच इतकी नुकसान भरपाई आणि जिथे कमी झालेली आहे तिथं इतकी कमी नुकसान भरपाई, याला काही अर्थ राहत नाही. त्यामुळं एक शक्यता मला अशी दिसतीये की काही शेतकऱ्यांना हे घोषित झालेल्या मर्यादेपेक्षा अतिशय तोकडी, म्हणजे हेक्टरी 2,000 रुपये, हेक्टरी 2,500 रुपये,
हेक्टरी 3,000 रुपये अशी मदत मिळण्याची शक्यता आहे. खूप कमी शेतकरी असतील की ज्यांना प्रत्यक्षात राज्य सरकारनं जे घोषित केलेलं 10,000 काय हेक्टरीचं जे मदत आहे ती मिळेल. कुठलंही सरकार हे आर्थिकदृष्ट्या एवढं सक्षम नाहीये की ते सर्वार्थाने झालेलं नुकसान भरून काढू शकेल. पण आपल्याकडे वेगळा विचार आपण का नाहीत करत? आपण सतत अशा आकडेमोड काहीतरी मार्ग काढायचा म्हणून केलेले प्रयत्न असं का करत राहतो? त्याच्याऐवजी आपण काही होलिस्टिक अप्रोच विथ द हेल्प ऑफ न्यू टेक्नॉलॉजी, विथ द हेल्प ऑफ सॅटेलाइट इमेजिंग, विथ द हेल्प ऑफ कॉमन सेन्स अशा पद्धतीचा जर ऍप्लिकेशन आपण केलं आणि मग असं गृहीत धरलं की जिथे नुकसान झालेलं आहे ते सर्वार्थाने मान्य करून आपण एक होलिस्टिक प्रत्येकाला मदत मिळेल असा अप्रोच का नाही ठेवायचा? तसं होताना दिसत नाही आणि त्यामुळंच असं आहे की एक तर ती मदत अतिशय तुटपुंजी पोहोचल्यानंतर सुद्धा ज्यांनी मदत दिलेली आहे त्यांच्याबद्दलची सकारात्मक भावना नसते. सो ज्याचा फ्रीबी म्हणून उल्लेख केला जातो त्या तेलंगणा मॉडेलबद्दल मी अनेक वेळेला बोललोय. श्री राजू शेट्टी यांना सुद्धा मी याबद्दल असं म्हटलं होतं की याचा तुम्ही एक शेतकरी संघटना म्हणून अभ्यास करावा की हे जे फ्रीबीज ज्याला आर्थिक भाषेमध्ये ज्याला फ्रीबीज म्हणतात, एकरी काही वार्षिक मदत देण्याची जी तेलंगणा सरकारची भूमिका आहे तशी भूमिका आपण घेऊ शकतो का? दरवेळेला पीक विमा कंपन्या आणि राज्य सरकार यांच्यावरतीच दोषारोपण न करता आपण एक ठराविक मदत शेतकऱ्यांना दरवर्षी देऊ शकतो का याचा विचार राज्य सरकारनं करायला हवा. सो थांबूया आपण इथं. मला माहिती आहे की मी तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीयेत. जे मला देणं शक्य होतं ते द्यायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला आमचे हे जे एफर्ट्स आहेत ते कसे वाटतात ते जरूर कळवा. तुमचे मुद्दे सांगा आणि कमेंट करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.